इथे भगवान बुद्धांना जेवणामधून जरा त्यांना त्रास होतो. सांगतो सोयीकर तुम्हाला. बुद्ध वैशालून भंडाग्राम आलेला असतात. भंडाग्राम घंटीग्रामात तिथून ते भोग नगरास गेले आणि भोग नगरावर ते पावा येते. म्हणजे 2-3 ठिकाणून ते पावा येते. पावा येथे भगवान बुद्धांचा चुंद नामक लवार हे आम्रवनात वास्तव्यासाठी तिथे विहार करत असतात. ते ज्याच्या घरी ते जेवणाचा बुद्धाला होतो त्याचं ते स्वतःचं आम्रवण असतंय. त्या ठिकाणी भगवंत वास्तव्य करीत असतात आणि ही खबर त्या चुंदाला कळते आणि चुंद त्या आम्रवनात जातो. आम्रवनात गेल्याच्या नंतर भगवंताला अभिवादन करतो. अभिवादन केल्याच्या नंतर त्यांच्या जवळ जाऊन बसतो आणि भगवंत त्याला जवळ गेल्याच्या नंतर धर्मोपदेश करतात आणि धर्मोपदेश ऐकल्याच्या नंतर तो आनंदित होतो, प्रसन्न होतो आणि भगवंताला एक विनंती करतो की उद्या माझ्या घरी भिक्षू संघासहित तुम्ही भोजनास या. आणि पुढे भगवंत आपले मूळ राखून त्याला संमती दर्शवतात आणि संमती दर्शवल्यानंतर त्या आमंत्रणाचा स्वीकार करतात. चुंद लवार याच्या जेवणाचा. आणि मग दुसऱ्या दिवशी चुंदाने आपल्या घरी खीर वगैरे किंवा मिष्टान्नाबरोबर शुकर मर्दवी ची श्रीगंध केली होती आणि तयारी होता. त्याने भगवान बुद्धाला कळविले. भगवान बुद्ध त्यावेळी भोजनात तयार झाले होते. आता जे भगवान चुंदाच्या घरी जे जेवायला आले भगवंत, ते भगवंतानी साठी काय बनवलं होतं? कीर्तन बनवलीच होती, परंतु मध्वाची सिद्धता केली. आता हे मध्वाची सिद्धताच्या जेवणाचा प्रकार काय माहिती आहे का? तर मी जो सर्च केला तर हा प्रकार डुकराचं जे मऊ मांस असतं ना, तो मांसाचा आहे जेवणाचा प्रकार आणि तो भगवंताला त्यांनी जेवणामध्ये दिला त्या चुंद लवारामुळे. आणि ते दिल्यामुळे काय झालं? भगवंताचं भिक्षू संघाचं जेवण झालं, परंतु भगवंताला ते भोजन केल्यामुळं पचलं नाही. बघा, ते डुकराचं जे मऊ मांस होतं ना, ते खाल्ल्यामुळे ते भगवंताला पचलं आणि ते न पचल्यामुळे भगवंताला अतिसाराचा आजार जडलाय आणि इथूनच भगवंताची तब्येत हलवत आहे. म्हणजे हे जे जेवण आहे ना, ह्या चंदू लवारच्या जे घरचं जे जेवण होतं इथून त्यांची तब्येत हलली आणि त्याच्यानंतर जेवण केलं त्यांनी आणि जेवण केल्यानंतर त्या चुंद लवाराला उपदेश पण दिला आणि ते आसनावर उठले आणि चुंदूच्या इथे केलेल्या भोजन काय भगवंताला मानलं नाही, त्याच्यामुळे त्याला अतिसाराचा आजार झाला आणि त्यांना असह्य अशा वेदना होऊ लागल्या भगवंता त्या जेवणामुळे. त्याच्यानंतर भगवंतानी स्मृती संप्रजन्य याचा योग करून थोडंसं सहनशक्ती वाढवली त्यांनी त्या आजारासाठी. परंतु त्यांना मग परत ते आम्रवनात गेले आणि आम्रवनात गेल्याच्यानंतर मनशुद्धी करून घेतली. म्हणजे वॉशरूमला जाणे, आपण म्हणतो पोट साफ करून घेणे, तर याच्यात शब्द वापर आहे मनशुद्धी करून घेतली. मग मनशुद्धी करून घेतली आणि आनंदाला त्यांनी म्हणले की आता आपण इथून कुशीनगरला जायचं आणि भगवंताला आजाराचं सुरुवात इथून झाली. पावा ही नगरी सगळ्यांनी लक्षात ठेवायची की चुंद लवाराच्या घरचं जेवण आणि चुंद लवारच्या घरच्या जेवणाचं म्हणजे डुकराच्या मांसाचं मऊ मांस खाण्यात त्यांना मिळालं. हे 3 पॉईंट जरी तुमच्या लक्षात आले तरी भगवंताला आजार कुठून सुरुवात झाला, त्यांची परिस्थिती कुठून सुरुवात खाली वर झाली हे तुमच्या लक्षात येईल. आणि इथे हा एक भाग संपला. तिसरा भाग बघूया आपण. तिसरा भाग आहे कुशीनगर येथे आगमन. भगवान बुद्ध थोडा रस्ता चालून गेले तेव्हा विश्रांतीची त्यांना गरज भासू लागली. आता ही विश्रांतीची गरज का भासू लागली? कारण भगवंताला आजार चालू लागला अतिसाराचा आणि अतिसाराचा आजार झाल्यामुळे भगवान आपल्याला पण लूज मोशन जुलाब जर चालू झाले तर शरीरामधलं काय होतं? पाणी कमी होतं आणि पाणी कमी झाल्यामुळे माणसाला अशक्तपणा जाणवतो आणि त्याच्यामुळं रस्त्यामध्ये भगवंत आनंदाला म्हणतात, आनंद थोडासा मला जरा आराम करावासा वाटतोय
आणि आराम करण्यासाठी मी आहे ना थोडं विश्रांती घेतो. तर तू काय कर, जरा शुगरची जरा थोडीशी 2-3 घडी टाक आणि मला इथं जरा आराम करू दे. आणि मग आनंद पण काय करतो, त्यांचा बिछाना तयार करतो. बिछाना तयार केल्याच्या नंतर भगवंत त्याच्यावरती जरा विश्रांती करतात. विश्रांती केल्यानंतर परत त्यांना थोडंसं बरं वाटतं आणि आनंदाला परत ते म्हणतात की आता अस्वस्थ झाल्याच्या नंतर ते परत म्हणतात की आता पुढे चला. आणि आनंदाला उठल्याच्या नंतर पहिलं पाणी मागतात. पण आनंद म्हणतो भगवंत एक कुपुत्तम ही नावाची नदी आहे आणि त्या नदीची जी आहे त्या नदीमध्ये पाणी स्वच्छ आहे, निर्मळ आहे आणि आल्हाददायक आहे. म्हणजे तुम्हाला उतरायला पण बरं पडेल, पाणी प्यायला पण आणि तुम्हाला हातपाय पण धुवायला बरे पडते. परंतु भगवंताला तिथपर्यंत चालता येत नाही. ते म्हणतो की मला ना खूप इथेच पाण्याची गरज आहे, मला ते आवश्यकतापणा जाणतोय. तर त्याच्या जवळची पुढे जे छोटंसं पाण्याचा जो तलाव आहे तो जरा स्वच्छ नव्हता. तरी भगवंत त्याला म्हणतात की मला पाणी पिवसं वाटतंय, ते तिथूनच घेऊन ये. मग ते पाणी परत आनंद जातो. आनंद ते पाणी घेऊन येतो आणि ते भगवंताकडे देतो. पाणी स्वच्छ नसलं तरी पण ते थोडंसं पाणी भगवंत पितात. पुढे आनंदाला कुपुत्त नदीजवळून जातात भगवंताला घेऊन आनंद. आणि तिचे पाणी कसे स्वच्छ आणि चविष्ट आणि शीतल आणि निर्मळ असतं. आणि मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर परत भगवंत तिथं आपले हातपाय धुतात. त्या कुद्ध नदीजवळ हातपाय धुतात, पाणी पितात आणि थोडासा परत विश्रांती घेतात. भगवंताने तिथे तिथपर्यंत चालावे, पाणी पिता येईल, हातपाय धुवून बरे वाटेल, या जलाशयाचे पाणी निर्मळ आहे असा आनंद म्हणत असतो. परंतु त्या ठिकाणीपर्यंत नंतर भगवंत जातात. भगवान बुद्धाचा त्या इतका दुर्बल झालेला असतो की नदीजवळ जाऊ शकत नव्हते. जवळच्या जलाशयात पाण्यावर ते समाधान मानत होते. म्हणजे खूप असंतपणा आला होता त्यांना. ते एवढ्या मोठ्या लांबच्या नदीपर्यंत जातात नव्हते. परंतु जवळ जे मिळेल त्याच्यात ते आनंदाला म्हणायचे समाधान आहे बाबा मला. आनंदाने पाणी आणले, भगवंताने ते प्रशासन केले. थोड्या वेळाने विश्रांती घेतली. भगवान बुद्ध भिक्खूसंघ उत्तर नदीकडे गेले आणि तिथे आल्यावर पाण्यात उतरले. त्यांनी स्नान केलं, जलाशय प्रशासन केलं आणि दुसऱ्या तीरावरून ते बाहेर पडले आणि अमरावतीकडे ते प्रयाण करायला लागले. म्हणजे अमरावतीकडे ते जाऊ लागले. तिथं पोहोचल्यावर पण परत आनंदाला भगवंत सांगतात की खूप मला थकवा जाणला आहे, परत माझ्या बिछाण्याची सोय कर. आनंदही त्यांची आज्ञा पाळतो. आनंद पण ते कपड्याची घडी करतो, तिसरी चौथी अशी घडी करतो आणि त्यांचा परत बिछाना टाकला जातो. आणि भगवंत परत त्या वस्त्राच्या उघडीवर बिछावरती आपले विश्रांतीसाठी आडवे पडतात. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भगवान उठून बसतात आणि आनंदाला म्हणतात, आनंदा आपण आता मल्लाच्या शालवनात जाऊया. हिरवणीच्या दुसऱ्या तीरावर कुशीनगरचं उपवन आहे. आणि आनंदाबरोबर ते तिथे जाऊन पोहोचले की 2 शाल वृक्षाच्या मध्ये आपल्या वस्त्राच्या चौघडीचा परत बिछाई घालण्याचे सांगतात. आणि सारखं ते आराम करत असतात. त्या आजारपणामुळे हे खूप एकदम थकवा आलेला असतो. आणि त्या अमरावतीत गेल्याच्या नंतर ते आनंदाला सांगतात की आता माझा बिछाना टाक, मला आराम करू दे. आणि मग खूप थकलेले असतात ते तिथे ते आराम करतात आणि आनंदाने बिछाण्याची पण तयारी करतात. आणि भगवान बुद्ध त्यावर जाऊन झोपतात. आणि इथे पण कुशीनगरचा आहे भाग संपला. आपल्याला उद्या आणि 11 तारीख 10 आणि 11 या 2 दिवसात 7 पानं संपले. म्हणून पुढे फास्टमध्ये घेतले मी तुम्हाला, जास्त वेळ लावणार. देऊ का? तो थोडा आरामात देतो. हा लय फास्ट झालाय. कारण काय माहितीये का, आपल्याला भगवंतांचा ना अंतिम संस्कार 11 तारखेला भाग आपल्याला वाचायचा. मी असं ठरवलंय. म्हणजे आपला ग्रंथ वाचन संपतो 11 तारखेला. 12 तारखेला आपला कार्यक्रमच आहे भिक्खू संघाचा आयुपांचा. म्हणजे 11च्या आत आपल्याला हा भाग परत संपायचा. म्हणून फास्टमध्ये तुम्हाला 3-4 भाग मी सांगितलं, वेळ घेतला नाही. हा भाग तुम्हाला जरा व्यवस्थित समजून
आता बघा, वारसाची नियुक्ती प्रत्येक माणूस प्रत्येक धर्माचा वारस बनवतो. जो गुरु असेल त्याच्या नावाने, जो व्यक्ती संसारात असेल संसारामध्ये पण आपला वारसा बनवत असतो. तर वारस बनवत असताना प्रत्येक हा परंपरेचा वारस बनला, तर भगवंताच्या धम्मामध्ये हा परंपरेचा वारस बनलेला. आता तुम्ही असं म्हणलं असता तरी बरोबर भगवंतानी धम्मासाठी वारसच ठेवला. आणि हे विचारले जातं भगवंताला, आनंदपणे विचारतो. काय होतं, एकदा भगवान बुद्ध धनुर्धारी नामक शाक्य कुटुंबाच्या आमरणात वस्तीला असतात. त्यावेळी पावामध्ये नुकतीच निगठन पुत्राचे च्या महावीराचे काय होतं, देहवासन झालेलं असतं. आणि त्याच्या मृत्यूनंतर निघंटात दुहेरी भांडण सुरू चालू राहतं. कशासाठी? वारसा. निगठन हा म्हणजे जैन धर्म. आणि तो गेल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात आणि दोन पक्ष आपल्या एकामेकाला वाग्बाणाने घायल करीत असतात. वाग्बाणाने म्हणजे आपल्या वाणीने तीक्ष्ण बोलतात. जसं भगवंत कसं म्हणतात कठोर बोलणे, तसं हे लोक दोघांमध्ये आपसामध्ये कठोर बोलत असतात. असे कठोर बोलतात जसं एखाद्या बाणामधून तीर लागतो, म्हणतात ना शब्द कसा असा मला मारलाय तरी तसं माझ्या काळजात लागला. ह्या पद्धतीने त्यांच्यामध्ये बाजाबाजी चालू आहे दोघांमध्ये. आणि ती एवढी तीक्ष्ण असते की त्याच्यामुळे ही परिस्थिती तिथं घडल्या जाते पावामध्ये. श्रामणर चुंद या पावामध्ये वर्षवास संपून स्थवीर आनंदास भेटण्यास आला असता तो निगडन पुत्राचे जे नुकतेच पावा येथे देवासन झाले आहे त्या मृत्यूनंतर निगडनामध्ये जे झालेले वाद आहेत ते आनंदाला सविस्तर सांग. वर्षावर संपल्याच्या नंतर चुंद आनंदाकडे येतो. आनंदाला त्या निगडच्या मृत्यूचे कारण सांगतो. मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये कसे वाद चालू आहेत वारसामुळे, आणि हे वाद तो आनंदाला सांगतो. आणि आनंदाला असं वाटतं की आपण भगवंताच्या नंतर आपल्याला पण वारसामध्ये वाद होऊ नये म्हणून काय करतो, त्या चुंदला घेऊन आनंद भगवंता. परंतु या प्रश्नाचं उत्तर कसं भगवंत देतात हे सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकलं. अरे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर परस्पर वागणे घाय करीत आहेत याचे कारण कोणीच रक्षण करता त्यांचा नसतो. म्हणजे हे जे बोलत असतात तर ते त्याच्यामुळे त्यांचं कोणी रक्षण करतच नसतोय म्हणून हे वाद चालू असतात. तर स्थवीर आनंद म्हणाला ही महत्वाची बातमी ही भगवंतापर्यंत पोहोचली पाहिजे या वादाची. म्हणून त्यांच्याकडे जाऊन ती कथन करूया. कोण म्हणतो? चुंद आनंदाला, आनंद चुंदला म्हणतो. आणि त्यावर आनंद आणि चुंद बुद्धापाशी जातात आणि बुद्धाला अभिवादन करतात. अभिवादन केल्यानंतर ज्या निगडण्याची जी सर्व जी हकीकत आहे त्या दोन त्याच्यामध्ये वादातली ती सर्व भगवान बुद्धाला सविस्तर सांगतात. आणि कशामुळे होते? वारसाच्या नियुक्ती. चुंदाने निवेदन ऐकून भगवान बुद्ध म्हणतात, ते चुंद सांगतो त्याच्यानंतर भगवान बुद्ध त्याला सांगतात, चुंद विचार कर की जगात एक आचार्य निर्माण होतो. त्याला बघा कसं सविस्तर सांगतात की ह्या जगामध्ये एक आचार्य निर्माण होतो आणि तो अरहंत सम्यक संबुद्ध असं लक्षात घ्या. आणि तो आपल्या सद्धर्माचा सुयोग्य प्रसार करतो. शांतीदायक प्रभावी मार्गदर्शन
सुबोध असा आहे, पण त्याचे शिष्य मत बघा. पहिले ऐकून भगवंत म्हणतात की या जगामध्ये एक आनंद आहे, सम्यक संबुद्ध आहे. जे सम्यक संबुद्ध आहे ते व्यवस्थित प्रचार आणि प्रसार करतात आपल्या पद्धतीने. तो काय करतो, सगळ्या लोकांना व्यवस्थित प्रचारामध्ये सगळ्या गोष्टी सविस्तर समजून सांगणे आणि त्याच्या काळामध्ये तो सविस्तर होतो. म्हणजे त्याच्याकडून कुठलीही चुका होत नाही. परंतु पुढे सांगता त्याचे शिष्य हे धर्मगात प्रगत झालेले नाही. समजा भगवान बुद्धाने प्रचार आणि प्रचार धर्माचा व्यवस्थित केलेला आहे, परंतु भगवान बुद्धाचे शिष्य हे धर्म प्रचारामध्ये पारंगत नाहीत आणि त्यांच्या निदानानंतर तो धर्म रक्षण करण्यास असमर्थ ठरेल. परंतु अशा आचार्याचे निधन त्यांच्या शिष्याला दुःखदायक आणि त्यांच्या धर्मालाही घातक आहे. बरोबर. म्हणजे याच्यात जास्तीत जास्त काय होईल, यांचं धर्माचं यांना धम्म न समजल्यामुळे शिष्यांना ते पुढे प्रचार आणि प्रसार करणार नाही आणि ते फक्त एवढंच म्हणतील की भगवंतानंतर की भगवंत गेल्यानंतर हा धम्म प्रचार थांबलाय, तर त्यांना त्याचं फक्त दुःख होईल. आलं तुमच्या लक्षात. परंतु पुढे परत भगवंत आणि दुसरं उदाहरण देतात की चुंद परत आहे, एक अनंत सम्यक संबुद्ध आचार्य निर्माण झाला आहे. त्यांनी पण आपल्या धर्माचा सुयोग्य सुबोध प्रचार केला आहे चांगल्या पद्धतीने. त्याचा सद्धमही प्रभावशाली आणि मार्गदर्शन असून शांतीदायक आहे आणि त्याचे शिष्य मात्र सद्धमात पारंगत आहेत. असा जो सद्धम त्या शिष्याला उच्चतर जीवनाचे सम्यक स्वरूप दर्शित असताना त्या आचार्याचे देवासन झाले. बरोबर. भगवंत म्हणतात की हा सद्धमय त्या आचार्याने सर्वांनी व्यवस्थित समजवला, त्याच्या काळात व्यवस्थित प्रसार प्रचारही झाला, परंतु त्याच्या शिष्याने पण अंतर्गत केलं, आचरणात आणलं आणि आचरणात आणल्यामुळे त्यांच्या शिष्यांनी तो उच्च पदावर घेऊन गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर जरी तो आचार्याचं निधन झालं त्यावेळेस ते धम्म पुढे चालू ठेवण्यासाठी दुःख होणार नाही. आणि त्या शिष्याने जर तो धम्म व्यवस्थित समजून घेतला आणि तो पण प्रचार प्रसार केला तर तुम्हाला वारसाची काय गरज आहे. असं आनंदाला आणि त्या छंदाला भगवंत असे समजू शकतात. म्हणून वारसा जर चालवता असेल तर सगळा भिक्खू संघाची जबाबदारी की तुम्ही हा धम्म सर्वांनी चालवला पाहिजे. कारण धम्माचा जर एकच जर तुम्ही वारसा जर ठेवला, उद्या त्याच्या हाताखालून मनमानी कारभार होऊ शकतो. आता ही वास्तू आहे विहाराची, ही वैयक्तिक आहे कोणाची, सर्व समाजाची. परंतु सर्व समाजाचे असताना याच्यामध्ये सगळ्या लोकांना ठरवता आला पाहिजे चांगलं काय वाईट काय. एखाद्या माणसाची वारस त्याला कायमस्वरूपी जर ठेवला आपण लोकशाही पद्धतीने जर आपण याची निवड केली नाही आणि जर त्यांनी भविष्यामध्ये मनमानी सुरुवात केली तर काय फायदा होणार आहे का. म्हणून भगवंताने वारस हा ठेवलेला नाही. प्रत्येक ठिकाणी हा महाराजाचा संघ संपला की त्यांनी कोणाला तरी वारस कोणाची नियुक्ती केलेली आहे. परंतु आपल्या धर्मामध्ये वारस हा पुत्र ठेवलेला नाही. म्हणून एक प्रसंगी आनंदाने पुन्हा तेच प्रश्न काढल्यावर भगवान बुद्ध म्हणतात, आनंदा माझ्या धर्माबद्दल त्याचे एक मत नाही असे दोन भिक्खू तुला आढळलेले काय. तो म्हणतो ना वारस म्हणून पाहिजे आपल्यामध्येच. तर आपल्या धर्मामध्ये भिक्खू संघामध्ये दोघांचं तरी एक मत होतंय का, नाही होत ना. तर आपल्या मंडळामध्ये होईल का सगळ्यांचे एक मत, तर नाही होत. आणि हा एक मत न झाल्यामुळे वाद तयार. मग पुढे नाही आज जे भगवंताचे
भगवानाच्या निकट आहे ते भगवानाच्या मूर्तीनंतर कदाचित विनयाबाबत संघाच्या नियमाबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे. बरोबर, आज जे भगवंताच्या बरोबर आहे, पण भगवान मूर्तीनंतर कदाचित या नियमाबाबत संघाच्या नियमाबाबत वाद करण्यात कमी करणार नाही असं भगवंत आनंदाला सांगतात. हा विनय बाबत भिक्खू संघाच्या नियमात बाबतचे जे वाद आहेत ते शुल्लक ठरतात, परंतु भिक्खू संघामध्ये धम्माबद्दल जे वाद होतील ते मात्र चिंतादायक आहेत. म्हणजे ते म्हणतात की हे विनयाबाबतचे जे वाद आहेत, जे नियम बनवले हे वाद आहेत ते तुरळक होतील, पण धम्मामध्ये जर वाद जर झाले तर ते मोठे भयानक वाद होतात. कारण जर तुम्हाला एकच जर वारस दिला आणि तो वारस मी नसल्यानंतर तू त्याचीच बाजू सांगेल ना, आणि तू सारखं सांगेल भगवंताने मला वारस बनवलं, आणि नंतर भगवंताचे नियम मोडून तू स्वतःचे नियम चालू करील. हे सविस्तररित्या भगवंत त्या आनंदाला आणि चुंदाला सांगतात. आणि धम्मा संबंधीचे वादवी हुकुमशाही हे मिटू शकत नाही. वारस जर हुकुमशहासारखा वागणारा नसेल तर ते काही करू शकणार. धम्मा संबंधीचे वादविवाद हुकुमशाही मिटू शकणार नाही. कोणत्याही वादाबाबत संघच निर्णय घेऊ शकेल, आणि हा वारसा जो ठेवलाय तो हा सगळ्या संघाच्या हातामध्ये. आणि जर वाद झाला तर याचा एक जण कोणी निवाडा करणार नाही, सर्व संघ बसेल, त्या संघामधून त्याच्यावरती विचार विनिमय करण्यात येईल, आणि त्या विचारविनिमयामध्ये जो खोटं गोष्ट ठरत असेल त्याला खोटी बाजू मांडली पाहिजे, जो सत्य बोलत असेल त्या बाजूची सत्य गोष्ट बोलली जाईल, परंतु कोण ठरवेल, हा सर्व मिळून संघ ठरवेल असं भगवंत म्हणतात. आणि कोणत्याही वादावर संघच निर्णय घेऊ शकेल. संघाने एकत्र येऊन एकमत होईल, विचार विनिमय केला पाहिजे, आणि एकाच निर्णय झाल्यानंतर त्याचे परिपूर्ण पालन झाले पाहिजे. निर्णय पण एक मताचा असला पाहिजे, आणि ह्या वादाचा निर्णय म्हणजे बहुमताचाच व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. या पद्धतीने भगवंताने चिंता आणि आनंदाला समजून सांगितलंय. जेव्हा या निगठनाचं त्यांनी भगवंताकडे मांडलेली गोष्ट, ती गोष्ट कशी समजून भगवंताने या दोघाला सांगितली वारसाच्या बाबतीत ती असते. आता भगवंताकडे राहुल होता, वारस होते ना त्यांच्याकडे, पण दिलं नाही. कारण लोकशाही प्रमाणे भगवंतानी वारस निवडण्याची संधी दिली, आणि हीच प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. बाबासाहेबांच्या औरंगाबादला पीपल एज्युकेशन सोसायटी संस्था आहे, मिलिंद कॉलेज आहे, मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आहे, आंबेडकर लॉ कॉलेज आहे, नागसेन वन आहे, परत एज्युकेशन इंग्लिश मीडियमची शाळा आहे, परंतु त्या ठिकाणी संस्थेचा मालक ठेवला नाही. आणि आपला जो वारस आहे ना, तर बाबासाहेबांनी पण वारस दिला नाही. आता तुम्ही या संस्था बघा, गावच्या आपल्या प्रत्येक नेत्याच्या वारसाप्रमाणे चालतात. आता बाबासाहेबांचे वारस असतानाही त्यांना तिथे अधिकार नाही. ही प्रेरणा कोणाची? भगवंताची ना. म्हणून बाबासाहेबांनी वारस याच्यामुळेच नाही ठेवला की जे वारस जर ठेवला तर भविष्यामध्ये मी नसल्याच्या नंतर ही मनमानी कारभार होऊ शकतो, आणि मनमानी म्हणजे हुकुमशाही कारभार होऊ शकतो. एखादा संस्था मालक शाळा चालवत असतात, त्या ठिकाणी जर ऍडमिशन करायचं असेल तर त्याने जर ठरवलं की या मुलाचं ऍडमिशन झालं पाहिजे, तरी कोण जरी केला तर त्याचं ऍडमिशन हे यांच्या हातात ठेवलंय. जे लोकशाही पद्धतीने होईल त्या पद्धतीने. म्हणून जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या बाबासाहेबांनी समाजाच्या हातात. म्हणून आपण पण असं ठरवलं पाहिजे, विहार असो, ऑफिस असो, कार्यालय असो, कुठलीही गोष्ट असो, ज्या ज्या मी संस्थेवर काम करत असेल ती संस्था ही समाजाची, ही फक्त तिथं जर मला एखादा पद असेल तर हे फक्त मी नामास्वरूपी चालवण्यापुरतं ठेवलंय मला. पण माझं पण काम आहे, मी नामाधारी जरी असलो पण मला हे
मला सगळ्या समाजाचं हित मी त्याच्यात जोपासलं पाहिजे, कोणालाही दुःख होता कामा नाही. मी अशा पद्धतीने त्या संस्थेवर चालवलेली कामं आहे की तिथे माझी हुकुमशाही नसते का. जर मी संस्थेवरचा मोठा पदाधिकारी असेल आणि जर माझं जरी चुकत असेल तर तुमचं वेळेवर मला सांगायचं पण कर्तव्य असतं. पण ते वैयक्तिक नसलं पाहिजे, सर्वांच्या हिताचं असलं. आणि हा आपल्याला याच्यामधून ही प्रेरणा देता आली. म्हणून बाबासाहेबांकडे आपण, बाबासाहेब आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. जेवढे जेवढे बाबासाहेबांनी पुढील ते कामं केले हे सगळे भगवंताच्या धम्म स्मरूनच केलेले आहे. म्हणून हाही भाग आपला इथे संपलेला आहे.